नमस्कार. सर एकच मिनिट. तर आज तुम्ही काय सांगता? मुंबई शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावणारे नागरिक आज रस्त्यावर आपल्याला दिसत आहेत. मी अनेकदा असं म्हणतो की स्वतःचा मतदानाचा हक्क बजावून आपल्याला हवा असलेला उमेदवार किंवा लोकप्रतिनिधी निवडून देणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे, घटनेने मिळालेले अधिकार आहेत, त्याचा योग्य वापर करून मुंबईतली जनता आज मोठ्या उत्साहात या मतदानाला आपली मतदार केंद्रावर हजेरी लावते. एकीकडे ठाकरे बंधू जे आहेत ते मराठा माणसांसाठी एकत्र आले आणि जे आहे ते विभागीकरण आहे काय सांगतात? आम्ही कोण आहोत? आम्ही सगळे मराठाच आहोत ना. त्याच्यामुळे कोण मराठासाठी उतरले असं नाही. तर माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ही सुरुवातीला मराठी माणूस, त्यानंतर हिंदुत्व आणि ह्या सगळ्यात जर काय महत्त्वाचं असेल तर देशावरती अपार प्रेम या सूत्रानुसार शिवसेना प्रमुखांनी शिवसेना चालवली आणि या सूत्रानुसार चाललेल्या शिवसेनेवरती मुंबईतल्या जनतेने भरभरून प्रेम केलं. मला असं वाटतं ही शिवसेना आज माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने या ठिकाणी काम करते. त्यामुळे या शिवसेनेला प्रचंड मोठं यश मिळेल असा एक विश्वास आहे. नक्कीच नाही म्हणजे अजिबातच नाही. कारण ही जी निवडणूक आहे ती 7 वर्षानंतर होते आणि गेली 7 वर्ष या प्रभागामध्ये माजी नगरसेविका होत्या. त्या अजिबात म्हणजे त्यांनी मत घेतलं आणि त्यानंतर त्या गायब होत्या पूर्ण. प्रभागामध्ये त्या कुठेही दिसल्या नाहीत. लोकांमध्ये एवढा असंतोष आहे की की आम्ही मत दिलं आणि नगरसेविकानंतर त्यानंतर गायब आणि आता पुन्हा नंतर 7 वर्षानंतर त्या फक्त मतं मागण्यासाठी आज प्रभागामध्ये फिरल्या. तर लोकांचा असंतोष फार होता. त्यामुळे लोकांनी मला ज्यावेळेला मी सर्व मतदारांच्या समोर मत मागायला गेली, त्यावेळेला ते फार आनंदी होते, की एखादी एक काम करणारी महिला आम्हाला मिळते. कारण की मी गेली 4 वर्ष महिला विभाग प्रमुख म्हणून यशस्वीरित्या काम केलंय आणि त्यामुळेच आज मला उमेदवारी दिली गेली. गेली 8-10 वर्ष मी समाजसेवा करते राजनेता चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत. सरवणकर साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने प्रभागामध्ये छोटी-मोठी कामं करत आलेली आहे. लोकांच्या संपर्कात राहिली आहे. त्यामुळे लोकांना असा काम करणारा माणूस आज मिळतोय म्हणून प्रभागातील नागरिक फार आनंदी आहेत आणि त्यांचा जो मला रिस्पॉन्स मिळतो तो खूपच छान मिळाला. प्रतिसाद खूप चांगला मिळाला. मी जेव्हा घरोघरी गेली त्यावेळेला असं की आमच्या दारात तुम्ही आलात. आम्हाला आज चेहरा कळला. लोकांना इथे उमेदवाराचा चेहरा सुद्धा माहिती नाहीये. समोरचे जे उमेदवार आहेत उभाटाचे लोकांना ते माहिती सुद्धा नाहीये की कोण आहे. त्यामुळे खूप आनंद होता त्यांना की बाबा तुम्ही आलात, आम्हाला भेटलात. कित्येक जणांनी माझे नंबर घेतले, माझ्याशी संवाद केला. मला फोन करतात. सकाळपासून होता फोन की आम्ही मतदान केलं, आम्ही मतदान केलं. तर त्यामुळे खरं तर प्रभागामध्ये फार आनंदाचं वातावरण आहे की एक काम करणारा तरुण तडफदार उमेदवार आम्हाला मिळाला म्हणून. हां, एक तर वडील आहेत माझे. त्यामुळे वडील हे मुलीच्या पाठीशी नेहमीच असतात. त्याचप्रमाणे आज ते शिवसेना उपनेते आहेत. आज प्रभागामध्ये 6 ठिकाणी जे आमचे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, सगळ्यांच्या पाठीशी सरवणकर साहेब आहेत. कारण शेवटी दादर माहीममध्ये सरवणकर साहेब माजी आमदार राहिलेत आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते सगळ्यांच्या पाठीशी असेच खंबीरपणे आहेत.